हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि खूप छान वरण किंवा अशा बऱ्याचशा भाज्या आहेत की त्याच्यासोबत ती स्पेशली वरण त्याच्यासोबत ती स्पेशली छान अशी लागते मटकीची सुकी भाजी किंवा उसळ। तर बघा इथं मटकी मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि त्याला खूप छान असे मोड आलेले आहेत। त्याच्यानंतर ती धुवून सुद्धा घेतलेली आहेत आणि धुवून घेतल्यानंतर मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, तर ते छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत बारीक असे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, जे की कोणत्याही भाजीत कोथिंबीर खूप छान अशी लागते आणि कोथिंबीरीचा सीझन आहे, तर त्यामुळे कोथिंबीर ही प्रत्येक भाजीमध्ये असते कारण थंडीत ती बऱ्यापैकी स्वस्त झालेली असते। तर इथं आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। खूप सोपी अशी पद्धत आहे, जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, जे घरगुती आपले आहेत, तर त्याच पद्धतीने। तर इथं मी कट केलेला जो कांदा आहे तर तो मी कढई तापायला ठेवलेली होती आणि त्याच्यात तो कांदा जो आहे तर तो कट केलेला घातलेला आहे। त्याच्यानंतर तो ब्राऊन असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदे नवीन आहेत त्यामुळे ते खूप लालसर असे दिसत आहेत। असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा, जास्त असा काळपट पण नाही किंवा कच्चासर पण नाही। आणि कांदा उसळ वगैरे जी असते सुकी भाजी तर त्याला भरपूर प्रमाणात असा कांदा लागतो। तर इथं मी 2 घेतलेले होते कांदे आणि कांदा जेवढा आपण चिरतो त्याच्यानंतर तो अर्ध्या पटीने कमी होतो शिजल्यानंतर। तर इथं मी कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजला आणि त्याच्यानंतर मी तेल घालून घेतलेलं आहे। तर तुम्हाला हवं त्या क्वांटिटीत तुम्ही तेल घालू शकता। तर ह्या मटकीची भाजी आहे तर त्याला थोडंसं तेल जास्त असलं की खूप छान अशी टेस्ट येते। तर मी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली जी होती स्वच्छ अशी धुवून, तर ती देखील मी कांद्यातच परतवायला ठेवलेली आहे, जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा लागेल। तर अजून थोडासा कलर आलेला आहे कांद्याला, बघू शकता। त्यात चिमूटभर हळद अशी टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जो आपला घरगुती काळा मसाला असतो साठवणुकीचा, तर तो देखील घातलेला आहे। जास्त असा नाही, थोडासा अर्धा जो चमचा आहे तर तो घातलेला आहे। जास्त तिखट अशी नाही, कमी तिखट क्वांटिटीत करणार होते। आणि चवीनुसार मीठ, इथं 1 चमचा मीठ घातलेला आहे, कारण जो मसाला आपण करतो तर त्यात पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे यात 1 चमचा मीठ घातलेलं आहे। आणि हे सगळं मिक्स करून घेत आहे, एकत्र करत आहे, जेणेकरून मीठ मसाले आहेत तर एकमेकांना लागतील। आणि त्याच्यानंतर मटकीची जी उसळ करण्यासाठी जी मटकी धुवून घेतलेली होती, स्वच्छ अशी निथळण्यासाठी ठेवलेली होती, तर ती देखील घालून घेतलेली आहे। आणि हे सगळं एकत्र मिक्स करणार आहे, जेणेकरून एकत्र मिक्स केल्यानंतर छान असा मिक्स होईल आणि सगळे मीठ मसाले लागतील मटकीला त्यासाठी। आणि थोडंसंच पाणी यात घालून घेणार आहे, जास्त असं नाही, कारण मटकी जी आहे तर ती पटकन शिजते। तर बघू शकता इथं मी चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी अर्धा ग्लास असं अंदाजे पाणी घालणार आहे, जास्त असं नाही, बघू शकता। आणि एवढंच पाणी घातलेलं आहे। हे परत एकदा मिक्स केलेलं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती जी आहे तर ती ताटली वाफ देण्यासाठी ठेवणार आहे, जी की 5 ते 10 मिनिटांनी आपण परत चेक करणार आहोत। तर इथं 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर मी परत एकदा चेक केली तर थोडंसं पाणी राहिलेलं होतं, बऱ्यापैकी पाणी आटलेलं होतं। त्याच्यानंतर मी झाकण वगैरे काही ठेवलेलं नव्हतं आणि त्याच्यावर 15 मिनिटातच ही मटकीची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। एकदम सुकी अशी न करता थोडीशी किंचितसं पाणी ठेवायचं, खूप छान अशी लागते, खाताना घास वगैरे बसत नाहीत। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा। नवीन असेल तर चॅनलला